नमस्कार, मी प्रमिला झांबरे. तर आज मी जरा वेगळ्या पद्धतीने मेथीची भाजी बनवणार आहे. तर आपण सारखंच मिठाची तर करतोच, तर आज जरा कांदा, टमाटर, बटाटा घालून मी मिक्स भाजी मस्तपैकी बनवणार आहे. तर चला आपण बघूया आता. तर मी एक पेंडी मेथीची भाजी घेतली खुडून. तर जेवढा शेंडा चांगला चांगला आहे भाजीचा तेवढा घेतलाय. नागाळीचं पाणी हे कुठं सुद्धा मी घेतलेलं नाही. तर अशा पद्धतीने ही भाजीची पेंडी मी निवडून घेतलेली आहे. तर इथे एक दोन बटाटे साल काढून चिरून घेतली ती, एक कांदा चिरलाय, मोठं एक टमाटर चिरलंय, थोडीशी कोथिंबीर घेतली आणि फोडणीसाठी जिरी, मोहरी, कांदा, लसूण मसाला, लसूण आणि थोडीशी चटणी घेतली. तर आता फोडणी टाकू. तर मी गॅसवर कढई ठेवली. फोडणीसाठी थोडंसं तेल ओतून घेते. तर तेल चांगलं तापलेलं आहे. मी फोडणीसाठी जिरी मोहरी टाकून घेते. तर ज्यावेळेस जिरी मोहरी तडतडती त्याच्यानंतर आपल्याला कांदा टाकायचा आहे. तर अगोदर कांद्याच्या अगोदर मी लसूण टाकून घेते. कांदा पण लसूण लाल झालाय, कांदा टाकून घेतला. तर आपल्याला अगोदर ही कांदा लाल होऊ द्यायचा आहे. जसं लसणाचा कलर आलाय तसा कांद्याचा पण कलर यावा, सोनेरी कलर, गोल्डनचा. बघा कांदा पण छान असा लाल झालेला आहे. जास्त पण आपल्याला करपू द्यायचा नाही. तर ह्यात टाकून घेते मी टमाटर. तर टमाटर मऊ होण्यासाठी मी ह्याच्यावर टाकून घेते मीठ. चवीनुसार मीठ टाकते, जेवढं भाजीला लागतंय तेवढंच टाकून घेतलेलं आहे मी. त्यात कांदा लसूण मसाला थोडा टाकला, एक चमचा लाल चटणी आहे, थोडीशी टाकून घेते हळद, थोडंसं इथं काळं तिखट घेतलेलं आहे मी. तर आता हे छान ह्याच्यासोबत मिक्स करून घेते. टमाटर पण आपलं मऊ व्हायला पाहिजे. तर बघा छान असं टमाटर बारीक झालेलं आहे. मी ह्याला झाकून पण ठेवलं होतं, फक्त असं मिक्स करत राहिले. तर ह्यात मी टाकून घेते बटाटा. तर दोन बटाट्याची साल काढून मी चिरून घेतलेलं आहे. छान असं बटाटा मिक्स केले. त्यात मी थोडंसं पाणी ओतून घेणार आहे, एक पेलाभर. तर ह्या पाण्यामध्ये बटाटा छान असं शिजवून घ्यायचं आहे अगोदर. तर बटाटा पाणी ओतून मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. तर एक 5 मिनिटं मी ह्याला झाकून ठेवणार आहे. तर ती बटाटा छान असं शिजतंय तोपर्यंत मी काय करते, मेथी चिरून घेते. तर ही मेथीची भाजी छान अशी बारीक चिरून घ्यायची. तर पाणी पण आटलेलं आहे आणि बटाटा पण छान असं शिजलेलं आहे. तर आता मेथीची भाजी पण मी चिरून घेतलेली आहे. इथं छान अशी मेथीची भाजी चिरून घेतली. ह्याला धुण्यासाठी या छोट्या पाटीमध्ये टाकून घेते. तर 2 पाण्याने छान अशी मेथी मी धुवून घेतलेली आहे. तर आता जे आपलं बटाट्यावर शिजलेलं आहे त्यात ह्यातलं पाणी पूर्ण नितळून बटाट्यामध्ये मेथी टाकून घेते. तर आता ही मेथीची भाजी छान असं बटाट्यामध्ये मिक्स करून घेते. आता ह्यात अजिबात पाणी वताच नाही, एक थेंब हे थोडंसं पाणी आहे. आणि मेथी बटाट्यामध्ये आपण मीठ टाकलेलं असते आणि मेथीला पण छान असं पाणी सुटलं जातं आहे. फक्त छान असे मिक्स करायचे आणि एक 5 मिनिटं झाकून ठेवायची भाजी. छान अशी भाजी मिक्स झालेली. तर मी 1-2 मिनिटासाठी झाकून ठेवते. तर एक 5 मिनिटं मी झाकून ठेवलेलं. त्या मेथीचं पण थोडंसं पाणी सुटलेलं आहे. तर छान असं मिक्स करून घेते अगोदर. तुम्हाला जर ह्यात शेंगाचं कूट आवडत असेल तर टाका, नाही टाकलं तरी सुद्धा चालतंय. मी थोडीशी कोथिंबीर घेतली आणि थोडंसं शेंगाचं कूट घेतलं. माझ्या मुलाला शेंगाच्या कुटाशिवाय भाजी खाऊ वाटत नाही, म्हणून मी थोडंसं कुटाचा इथं वापर केलेला आहे. तर छान अशी भाजी तयार झाली. मी गॅसही बंद केलेला आहे. एका प्लेटमध्ये याला काढून घेते. मस्तपैकी मी आज वेगळ्या पद्धतीने मेथीची भाजी बनवली. तुम्हीही तुमच्या मुलांना अशा पद्धतीने बनवून द्या.
आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा.